झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्याला 11 दिवस बाप्पा भक्तांच्या घरी येतो हे तर माहिती आहे। मात्र बोरिवलीच्या प्रशांत नार्वेकर यांच्या घरी केवळ बाप्पाच नाही तर बाप्पाचं संपूर्ण कुटुंब 11 दिवसासाठी वास्तव्याला येतं। गणेश चतुर्थीच्या दिवशीच गणेशाबरोबरच पार्वतीचं अखंड सौभाग्य रूप असलेल्या सुवर्ण गौरीचीही स्थापना करण्यात येते। एवढंच नाही तर नारळाच्या रूपात महादेव, नारळावर असलेला नाग म्हणजे नागरूपी कार्तिकेय स्वामीही येतात। गणेशाच्या 2 पत्नी रिद्धी सिद्धी यांच्यासह कन्या अन्नपूर्णा आणि 2 मुलं शुभ लाभही येतात। यांच्या गणेशाच्या मांडीवर 2 लहान मुलं बसलेली दिसतात। ते आहेत शुभ आणि लाभ। गणरायाच्या या परिवाराची सेवा करताना नार्वेकर कुटुंब इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे कटाक्षानं लक्ष देत आहे। मी माझी फिक्स एक ग्लास फायबरची मूर्ती ठेवली 3-4 वर्ष झाली जवळजवळ। तेवढीच मोठी शाडू मातीची असायची मूर्ती, पण ते नेण्या आणण्यामध्ये किंवा नॉईज पोल्युशनसाठी आम्ही ती मिरवणूक वगैरे बंद करून फायबरची मूर्ती त्याला दरवर्षी नवीन सिल्कचं सवळं वगैरे घेऊन अलंकारांनी सालंकृत करून मग ती तशी बसवली जाते। आणि शाडू मातीची मूर्ती गणेश पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे त्याच दिवशी व्रत करून सकाळी ओल्या मातीची मूर्ती बनवून ती पूजली जाते। अनंत चतुर्थीला आम्ही तुळशीमध्ये घंगाळ ठेवून त्या तुळशीमध्येच त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं, म्हणजे बाहेर कुठेही आम्ही नेत नाही गणपती। गणपती ही ब्रह्मणस्पती म्हणजे संपूर्ण पंचतत्वांची पूजा आहे आणि गौर किंवा गणपती हा सण निसर्गाची पूजा आहे। निसर्गाची पूजा करताना निसर्गाची हानी होणार नाही हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे, कारण निसर्गाकडून आपल्याला भरपूर काही मिळतं। मग त्याची कृतज्ञता व्यक्त करायची असते आणि ते करताना निसर्गाचं नुकसान तर मुळीच झालं नाही पाहिजे। इवन आम्ही गौर आणतो ना, हळदीचं झाड, ते पण आम्ही तोडलेलं आणत नाही, मी ते कुंडीत लावलं आहे आणि मग आम्ही तिची पूजा करतो। म्हणजे निसर्गाची तोडून हानी करून कुठल्याही प्रकारची पूजा न करता किंवा कुठल्याही प्रकारचं पोल्युशन न होता केलं तर ते गणपती बाप्पाला जास्त आवडेल असं मला वाटतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।